जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती फेज 2 संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती मागील 1 महिन्यापासून सध्या बघा सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने जवळपास या ठिकाणी जे काही जाहिरात आल्या असेल तर त्या जाहिराती आपल्याला माहिती आहे की ज्या संस्था आहे तर त्या संस्था या ठिकाणी 1100 जवळपास जे काही 17 संस्था आहे तर त्या संस्थांनी सध्या जाहिरात जी आहे तर त्या जाहिराती सध्या बघा दिलेल्या आहे। आता त्याच्यामध्ये जी जाहिरातीची संख्या आहे तर मागची जी काही बुलेटिन सध्या बघा आलेली आहे, न्यूज बुलेटिन, त्याच्यामध्ये जे संख्या सांगितली की 1300 प्लस जे काही जाहिराती असेल तर त्यांची प्रक्रिया सुरू आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये आस्थापना एवढे आहे आणि जाहिरातींची जी काही संख्या आहे तर ती त्या पद्धतीने बघा जी काही अपडेट असेल तर ती अपडेट होत आहे। आणि कालांतराने आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही 28 तारखेपर्यंत मुदतवाढ इथं बघा मिळालेली आहे। म्हणजे हा महिना संपूर्ण जो काही आहे तर तो जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात देण्यात आलेला आहे। आता 28 तारखे अजून जे काही जाहिरात असेल तर त्या जाहिरातींची संख्यामध्ये आणि ह्या ठिकाणी जे काही आस्थापनांच्या संख्यामध्ये निश्चितच वाढ होणार आहे। आणि ह्याच्यामध्ये जी काही पदं असेल तर ती पदं बघा वाढलेली आपल्याला दिसणार आहे। तर आतापर्यंत जे काही जाहिरात सध्या अपलोड झाले त्यापैकी बघा आपण 10 ते 15 जे काही सध्या बघा जाहिरात असेल तर त्या जाहिरात आपण मागे देखील 1 ते 2 व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे। ज्यांनी बघितले नसेल तर त्यांनी माहिती ती आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता। आतापर्यंत कोणकोणत्या आस्थापनेच्या काय ज्या काही संस्था आहेत तर त्यांच्या जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर त्या संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मागे देखील सध्या सांगण्यात आलं आहे। तर आता आपण जे काही जवळपास 6 ते 7 जे काही आस्थापना आहे म्हणजे संस्था आहे तर त्यांच्या जाहिरात बघणार आहोत, जेणेकरून तुमचं लक्षात येईल की नेमकी कोणत्या प्रवर्गाची आणि कोणत्या ह्या ठिकाणी गटासंदर्भात म्हणजे प्राथमिक असेल 6 ते 8 असेल का 9 ते 10 नेमकी कोणत्या विषयासंदर्भात जाहिरात आलेली आहे तर ती तुम्हाला अंदाज येईल। तर आज आपण जवळपास 7 ते 8 जे काही आस्थापनेच्या जाहिराती बघणार आहोत। तर इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर ही जी जाहिरात आहे तर ही सध्या आताची लेटेस्ट बघा या ठिकाणी 19/2/2025 इथं मान्यता दिनांक दिसत आहे। पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती फेज 2 ची जाहिरात आहे। आता ही जाहिरात कुठली आहे तर या ठिकाणी संस्थेचं नाव आहे श्री या ठिकाणी बघा आत्मानंद शिक्षण संस्था संदर्भात जाहिरात आलेली आहे। सेकंडरी आणि हायर सेकंडरी जाहिरात ही विथ इंटरव्ह्यू संदर्भात इथं देण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये बघा जे काही आरक्षण निहाय रिक्त पदांचा जो तपशील आहे तर तो देण्यात आला आहे। तर ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये जी पदं आहे तर ती पदं आपल्याला अशा पद्धतीने देखील पाहायला मिळत आहे। तर इथं तुम्ही बघू शकतात जी पदं आहे तर ती अनुसूचित जमातीचं एक पद आहे बरोबर, आणि दुसरं जे पद आहे तर ते आहे विजा असंदर्भात या ठिकाणी एक पद, अशा 2 पदांची जाहिरात सध्या इथं बघा ही अपलोड झालेली आहे। तर कमीत कमी ज्या काही पदं असेल तर त्या पदांची देखील जाहिरात आहे आणि जास्तीत जास्त जी पदं असेल तर त्या जास्तीत जास्त पदे म्हणजे 10 असेल 15 असेल 50 पर्यंत जे काही पदं आहे तर ती पदं देखील आपल्याला संस्थेअंतर्गत सध्या पाहायला मिळत आहे। आणि सर्वात जास्त जी पदं असणार आहे तर ती पदं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी सध्या स्वामी विवेकानंद जी काही संस्था आहे तर त्या संस्थेच्या सर्वात जास्त वेकेन्सी सध्या असणार आहे। त्या अनुषंगाने ही आपण या ठिकाणी बघा पहिली जी काही संस्था आहे तर त्या संस्थेसंदर्भात एकूण 2 वेकेन्सी इथं आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर दुसरी जी काही वेकेन्सी आपण इथं बघतोय पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरतीसाठी जाहिरात टप्पा 2 संदर्भात या ठिकाणी बघा जाहिरात आली। तर ही जी जाहिरात आहे तर ही कुठली आहे, कृष्णा एज्युकेशन सोसायटी शेरे तालुका कराड जिल्हा सातारा संदर्भात इथं जाहिरात इथं बघा आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जी जाहिरात असणार आहे तर ती अनुदानित जाहिरात आहे। तर ह्याच्यामध्ये जी पदं आहे तर ती पदं म्हणजे माध्यमिक संदर्भात आहे, अनुदानित पदं, शिकवण्याचे माध्यम मराठी असणार आहे, गणित विज्ञान संदर्भात बघा इथं पद आलेलं आहे आणि समाजशास्त्र संदर्भात पद आलं आहे। तर ह्याच्यामध्ये गणित विज्ञानाचं इथं तुम्ही बघू शकता विजा एक पद आहे, त्यानंतर ACBCचं एक पद आहे। असं ह्या ठिकाणी 2 पदांची जाहिरात ही जी आहे तर ही समाजशास्त्र आणि गणित विज्ञान संदर्भात जिल्हा साताऱ्यामध्ये जी काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये इथं बघा आलेली आहे। त्यानंतर पुढची जाहिरात जर बघितली आपण तर ती जाहिरात म्हणजे संजीवनी शिक्षण संस्था कराड संदर्भात जाहिरात आहे। तर ह्याच्यामध्ये जी पदं आहे तर ती पदं बघा इथं दाखवल्याप्रमाणे उपशिक्षक जे सध्या 3 पदं आहे, त्यानंतर इथं जे काही पुढचं पद आहे त्या संदर्भात उपशिक्षक आहे तर 1 पद आहे, त्यानंतर पुढचं आहे 1 पद इंग्रजी संदर्भात आहे, आणि ह्या ठिकाणी जे काही DED संदर्भात म्हणजे प्राथमिकचं 1 पद, असे जवळपास या ठिकाणी 6 पदांची जाहिरात इथं बघा आलेली आहे। तर ही जाहिरात देखील सध्या अपलोड झालेली आहे। तर ज्यांचं ह्या ठिकाणी ह्या संदर्भात क्वालिफिकेशन असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची जाहिरात असणार आहे कराडची। त्यानंतर पुढची जाहिरात जर बघितली आपण तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पवित्र पोर्टल शिक्षक प्रणाली संदर्भात जी जाहिरात आहे टप्पा 2 क्रमांकासंदर्भात, तर ही कुठली जाहिरात आहे तर संस्थेचं नाव आहे साखरवाडी शिक्षण संस्था
तालुका फलटण, जिल्हा सातारा, मराठी माध्यमाच्या अनुदानित जी काही माध्यमिक विद्यालय आहे तर त्यांची जाहिरात आहे। तर ह्याच्यामध्ये जी पदं आहे तर ती पदं म्हणजे मराठी माध्यम, बरोबर। तर त्याच्यामध्ये 6 ते 8ची पदं आहे। अनुदानित प्रकार आहे। विषय कोणता, तर संस्कृतचं पद आहे। तर जे उमेदवार संस्कृतसाठी विचारणा करत होते तर त्यांच्यासाठी बघा इथं त्या पदाचं देखील इथं जाहिरात आलेली आहे। तर ही जी पदं आहे तर एक पद असणार आहे। त्यानंतर दुसरं जे पद आहे तर ते आहे या ठिकाणी प्राथमिक संदर्भात, त्याच्यामध्ये अनुदानित प्रकार असणार आहे आणि एक पद आहे। म्हणजे हे जी पदं आहे, एक आहे अनुसूचित जाती आणि दुसरं आहे भज ब संदर्भात, अशी 2 पदांची जाहिरात सध्या या ठिकाणी अपलोड झालेली आहे। तर ही सध्या जी पुढील जी काही सध्या बघा वेकेन्सी होती तर ती ही वेकेन्सी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। पुढची जी काही सध्या वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी तुम्हाला इथं बघा स्क्रीनवर दिसते। तर ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण सेवक पद भरती संदर्भात जी जाहिरात आहे तर ती जाहिरात आली। तर संस्थेचं नाव कोणतं आहे, तर ग्रामीण विकास शिक्षण संस्था उडाळे, जिल्हा तालुका कराड, जिल्हा सातारा संदर्भात मराठी माध्यमासंदर्भात बघा ह्या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिकची जाहिरात इथं आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये जर पदं जर बघितली आपण तर माध्यमिक विभाग बघा अनुदानित पदं आहे 6 ते 8साठी, त्याच्यामध्ये गणित आणि विज्ञान संदर्भात या ठिकाणी प्रत्येकी एक पद आहे, बरोबर। त्यानंतर माध्यमिक विभाग अनुदानित प्रकार 9वी ते 10वी संदर्भात पद आहे, त्याच्यामध्ये इंग्रजी हिंदी संदर्भात पदं आहे, एक पद ह्या ठिकाणी आलेलं आहे इंग्रजी आणि हिंदी विषयाचं। त्यानंतर पुढचं जर पद बघितलं आपण तर पुढचं पद म्हणजे उच्च माध्यमिक विभागासंदर्भात आहे, त्याच्यामध्ये 40% अनुदानित हे ह्या ठिकाणी बघा पद आहे आणि ते पद आहे 11वी 12वी संदर्भात इंग्रजी विषयाचं पद आहे। आणि ह्या ठिकाणी जे काही सहकार जो विषय असेल सचिवीय कार्यपद्धती व सहकार अशा पद्धतीने विषय आहे, तर एक पद इथं बघा आलेलं आहे। त्यानंतर पुढचं 11वी 12वीसाठी ह्या ठिकाणी जे काही पद आहे तर ते म्हणजे 20% अनुदानित आहे, त्याच्यावरती जीवशास्त्र, त्यानंतर गणित व संख्याशास्त्र अशा पद्धतीने ह्या ठिकाणी एक पद सध्या आलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये टोटल जर पदं बघितली तर ही पदं तुम्हाला ह्या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 जी पदं आहे तर ती पदं इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ह्याच्यामध्ये 100% अनुदानित आणि जे सध्या 40% असेल आणि 20% असेल अशा पद्धतीने देखील इथं पदं आले। तर इथं जर आरक्षण जर बघितलं तुम्ही तर आरक्षण ह्या ठिकाणी बघा देण्यात आले, म्हणजे इथं अनुसूचित जमाती 2, भटक्या जमाती ब1, इतर मागासवर्ग 1, EWS 1, त्यानंतर SCBC 1 आणि ओपनसाठी 1 अशी जी काही पदं आहे तर ती पदं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। तर ही महत्त्वाची बघा जी जाहिरात होती तर ती जाहिरात जिल्हा सातारा संदर्भात ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची होती। त्यानंतर पुढची जाहिरात देखील तुम्हाला दाखवतो। तर ह्या ठिकाणी बघा जी काही जाहिरात आहे पुढील, तर ती जाहिरात म्हणजे सातारा एज्युकेशन सोसायटी संदर्भात इथं जाहिरात आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये देखील अनुदानित असणार आहे आणि जी काही पदं असेल तर ती पदं बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। तर जी पदं आहे तर इथं 9वी आणि 10वी संदर्भात पद आहे, गणित विज्ञान संदर्भात अनुसूचित जाती महिला 1 अशा पद्धतीने आहे। त्यानंतर पुढचं पद 9वी 10वीसाठी आहे गणित विज्ञान संदर्भात, ते देखील SCBC महिला त्या संदर्भात एक पद आहे। पुढचं पद आहे 9वी 10वी संदर्भातच आहे, इंग्रजी विषयाचं पद आहे आणि ते आहे अनुसूचित जे काही जाती असेल त्यांचं एक पद, असे 3 पदांची जाहिरात सध्या बघा इथं आपल्याला पाहायला मिळते। ही जाहिरात देखील सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड झालेली आहे। तर ही सातारा एज्युकेशन सोसायटी संदर्भात जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या होती, म्हणजे आज आपण ह्या ठिकाणी जवळपास 6 ते 7 जे काही संस्था आहे तर त्या संस्थांच्या जाहिराती इथं बघा अपलोड झालेल्या आहे। तर अशा ज्या जाहिराती आहे तर सध्या प्रत्येक संस्थेमध्ये ह्या ठिकाणी बघा अपलोड झालेले आहे आणि त्या अनुषंगाने ज्या वेकेन्सी असेल तर त्या आपापल्या पद्धतीनेच त्या जे काही वृत्तपत्र असेल किंवा प्रसिद्धीपत्र असेल तर त्याच्यामध्ये प्रसिद्ध सध्या होत आहे। तर मागे देखील आपण जवळपास 10 ते 15 संस्थांच्या जाहिराती बघितल्या आहेत, तर त्यांचे व्हिडिओ देखील आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात। आणि आजच्या जे काही महत्त्वाचे या ठिकाणी 6 ते 7 संस्थांच्या जाहिराती बघितल्या, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्या विषयासंदर्भात जी काही वेकेन्सी असेल तर ती आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या आली आहे किंवा नाही, तर त्या अनुषंगाने इथं तुम्हाला कळणार आहे। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी ज्या काही संस्थेच्या जाहिराती असेल तर त्या जाहिरातींची मुदतवाढ दिल्यामुळे बघा संख्या देखील वाढेल आणि जी काही रिक्त पदं असेल तर ती पदं देखील त्या ठिकाणी बघा भर पडणार आहे। तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण ह्या ठिकाणी भरती प्रक्रियेसंदर्भात जे काही अपडेट असेल लेटेस्ट अपडेट ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील।
तुमचे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकतात. त्याच पद्धतीने संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. तर व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम असेल ते जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहील. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.